पासून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर परमात्म्याने विचार केला. एक दिवस लीला केली. 5 वर्षांचे झाले होते. लीला केली. रामानंदजी दररोज स्नानासाठी जात असत गंगेच्या घाटावर. एक पंचगंगा घाट ब्राह्मणांनी महापुरुषांच्या स्नानासाठी बनवला होता. ब्राह्मण स्नान करायचे त्यात. दररोज जायचे ते झुंजूमुंजू झाल्यावर. एकदा परमात्म्याने लहान बालकाचे रूप घेतले. 2.5 वर्षांच्या बालकाचं. 2.5 वर्षांच्या बालकाचं रूप घेऊन तिथे पायऱ्यांवर पहुडले, जिथे गंगेवर स्नानासाठी खाली घाटावर उतरायचे स्नान करणारे. रामानंदजी वेळेवर उठले. आपल्या स्वभावानुसार खाली उतरत होते. स्नानासाठी पाण्याजवळ जात होते. वाटेत पडलेल्या बालकाच्या डोक्याला त्यांच्या खडावा लागल्या. खडावा लागल्या तर जसं मूल रडू लागलं, परमात्मा रडू लागले. रामानंदजी, कारण की दयाळू साधू संत दयाळू असतात, एकदम जोरात वाकले की कोणा मुलाला जखम झाली. आणि ते जेव्हा वाकले तेव्हा त्यांच्या गळ्यातील कंठी, विशिष्ट ओळख आहे जी वैष्णव परंपरेची, एक तुळशीचा मणी, तुळशीच्या लाकडाचा एक मणी असतो बस पूर्ण दोऱ्यात, तो गळ्यात घालतात. ती ओळख असते की हे वैष्णव परंपरेचे दीक्षित आहेत. ती निघून ती माळ कंठी कबीरजींच्या गळ्यात पडली अंधारात. रामानंदजींनी उचललं. बाळा, राम राम म्हण, राम राम म्हण, रामाच्या नावाने सुख मिळतं. लागलं का तुला? बस इथे, तुझ्या घरी पाठवतो बाळा, तू चुकून झोपेत इथे आलास. परमात्मा गप्प झाले. जे त्यांचं काम होतं ते झालं. ते स्नान करू लागले. ते अंतर्धान पावले. आपल्या झोपडीत आले. रामानंदजींना वाटलं मुलगा गेला असेल. आजूबाजूला बघितलं, कुठे नाही दिसला. काही हरकत नाही. आता काही दिवसांनी परमात्म्याने एका रामानंदांच्या शिष्याला, ब्राह्मणाला, विवेकानंद नाव होतं त्याचं, तो दीक्षा देत होता, प्रवचन करत होता. श्री विष्णूजींचे हे पुजारी असतात, विष्णूला सुप्रीम पॉवर मानतात. तो सांगत होता विष्णूजी सर्वेश्वर आहे, महेश्वर आहे, 3ही रूप धारण करून सर्व लीला करतो. ब्रह्मा रूपात सृष्टी रचतो, शिवजी रूपात संहार करतो आणि विष्णू बनून सगळ्या विश्वाचं पालन करतो. हे अजरामर आहेत आणि यांचा कोणी माता पिता नाहीये. कबीर परमात्मा तिथे बसले होते आणि जेव्हा सत्संग त्यांनी पूर्ण केलं तेव्हा परमात्मा उभे राहिले. म्हणू लागले, स्वामीजी, एक शंका आहे माझी. म्हणाले, बोल बाळा, काय म्हणायचे? तुम्ही म्हणता की सर्व शक्तिमान आहे, की कोणी माता पिता नाहीये. तर मी एक ब्राह्मण कथा सांगत होते. ते देवी पुराणाचा 3रा स्कंद वाचत होते, ज्यात विष्णूजी स्वतः म्हणतात की आम्ही तर नाशवान आहोत, आमचा जन्ममृत्यू होतो, आम्ही अविनाशी नाही होत, आणि दुर्गा आमची, ती माझी माता आहे. ब्रह्मा विष्णू शंकर भगवान स्वीकार करतात की जर ब्रह्मा आणि विष्णू तुमच्यातून उत्पन्न झाले तर माता दुर्गा, मी पण तुझा पुत्र झालो. तुम्ही म्हणता असं नाहीये. एक शिवपुराण ऐकवत होता ब्राह्मण, तिथे मी ऐकलं होतं रुद्र संहितेत, हे ब्रह्मा आणि विष्णू, सदाशिव आणि काळरूपी ब्रह्म आणि दुर्गेच्या सहयोगातून विष्णूजींची उत्पत्ती झाली. अशा प्रकारे ब्रह्माजी म्हणतात माझी उत्पत्ती झाली या दोघांच्या सहयोगातून. तुम्ही म्हणता की त्यांचे माता पिता नाही आहेत. आता ते तर जवळ ठेवतच असत पुराण, जीविका त्यावरच चालायची. ते उचलून बघितलं, दोन्ही बघितलं, जसंच्या तसं मिळालं, बंद केलं. संस्कृतमध्ये असायचं. म्हणू लागले, खोटारडा आहेस, पाखंडी आहेस, तू कोण आहेस, कुठून आलायस, काय नाव आहे तुझं, काय तू कोणी गुरु केलायस का, तू टिळा वगैरे लावलायस हा वैष्णव परंपरेचा, तू कोणाला गुरु धारण केलायस? म्हणाला, हो. कोणाला गुरु केलायस? की जो तुझा आहे तोच मी केलाय. म्हणाले, मी केलाय? तुझी काय जात आहे? आता परमात्मा तर म्हणू लागले, जात न पूछो संत की, पूछ लीजियो ज्ञानी.
मोल करो तरवार का ये पड़ी रहने दो म्यान. तर परमात्मा तर बोलले नाही. जे श्रोते ब्राह्मण दुसरे होते ते म्हणू लागले, हा निरूचा पुत्र आहे, विणकराचा. हा धाणक आहे बाबा. स्वामीजी धाणक विणकर आहे हा. तर त्यांना तर मग निमित्त मिळालं, विषय बदलला की बघा लोकांनो किती खोटारडा आहे, पाखंडी आहे, हा विणकर आहे आणि म्हणतोय मी रामानंदजींना गुरु बनवलंय, माझे गुरु स्वामी रामानंदजी आहेत आणि हा तुमच्या समोर म्हणतोय की मी त्यांना गुरु बनवलं आहे. उद्या तुम्ही पण या सगळे स्वामीजींकडे मी कंप्लेंट करेन, प्रार्थना करेन आणि ह्याची खबर घेऊ. बघा खोटारडा, आमचे गुरुजी तर ह्या शूद्रांना जवळसुद्धा येऊ देत नाहीत. हा तसा त्यावेळेस तिथे बरोबर होता. मग सगळ्यांचा विश्वास बसला. खोटारडा माणूस अशिक्षित आहे, कबीरजी त्याला काय माहीत वेद आणि गीतेमध्ये आणि पुराणांमध्ये काय लिहिलंय. तर आपल्याला यांनी असं मूर्ख बनवून ठेवलं होतं आजपर्यंत, कारण की आपण सद्ग्रंथ वाचण्यायोग्य नव्हतो. तर ह्या खोटारड्यांच्या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटायच्या की कबीरजी खोटं सांगतायत, हा ब्राह्मण खोटा खरं सांगतोय. दुसऱ्या दिवशी तर त्याने जाऊन रामानंदजींना सांगितलं की स्वामीजी आमचं तर नाक कापलं, आम्ही कसा प्रचार करायचा, एका शूद्राचा मुलगा विणकराचा, आणि तुम्हाला स्वतःचा गुरु मानतो. हे महाराज आम्ही तर मेलो पूर्ण, बाहेर नाही पडू शकत. परमात्म्याला तिथे आणलं गेलं. जबरदस्तीने पकडून त्याच्या मात्यापित्यांनी प्रयत्न केला अडवण्याचा, पण दोघांना मारून अर्धमेलं करून टाकलं. हे कसाई राक्षस ब्राह्मण. तर पुण्यात्म्यांनो, ब्राह्मण काही जात नाहीये. जे कर्म ब्राह्मणांचे करतात मग ते कोणीही करोत, आणि ज्यांना ज्ञान नाही आणि खोटी बकवास करतात, तर देवी पुराणात 6व्या स्कंदात 414 पानावर लिहिलंय. स्वतः व्यासजी म्हणतायत की कलियुगातले ब्राह्मण सत्ययुग त्रेता द्वापारातल्या ब्राह्मणांच्या काळात जे राक्षस मानले जायचे, कलियुगातील ब्राह्मण त्या राक्षसांसमान आहेत वर्तमानात. ह्याच्यात काही शंका नाही. हे प्रमाणित करेल दास तुम्हाला, कबीर साहेबांसोबत कसा अन्याय केला ह्या नालायकांनी. सत्य काही मानलं नाही. केवळ आपल्या स्वार्थासाठी, आपल्या रोजीरोटीसाठी एक प्रत्यक्ष पुरावा आहे की ज्ञानेश्वर नावाचे महाराष्ट्रात एक ब्राह्मण होते आणि त्यांना प्रेरणा झाली. भगवानाच्या भक्तीसाठी ते घर सोडून जंगलात गेले आणि तिथे 4-5 वर्ष राहिले. मग तरीही त्यांनी विचार केला घरीच राहून काहीतरी होईल, तर ते परत आले. आणि त्यांचे जे यजमान होते, चरितार्थाचं साधन होते, ते इतर ब्राह्मणांनी वाटून घेतलं. त्यांची 20, 30, 50 जी घरं होती, ब्राह्मण यजमान होते ज्ञानेश्वरजींचे, ते त्या नकली ब्राह्मणांनी डिव्हाइड केले होते. जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना फार काळजी वाटली की येताच पुन्हा यजमान मागेल आणि आपला चरितार्थ वाटून घेईल. खरं तर त्यांचंच घेतलं होतं. त्यांच्यावर असा अन्याय केला की आता हा ब्राह्मण राहिला नाही, हा भिक्षुकी करू शकणार नाही, हा संन्यासी झाला आहे. त्याला विवश केलं मरण्यासाठी. त्यांना जिवंत समाधी घ्यावी लागली. असं कसाही कर्म करतात हे लोक. तर कबीर परमेश्वरजींचे मानलेले मातापिता नीरू आणि निमाला मारून कुटून अडवत होते. नका नेऊ माझ्या मुलाला, काय चूक केली आम्ही समजावू. गावगुंड घेऊन गेला होता विवेकानंद. 5, 8, 10 लाठी काठीवाले त्यांना मारून अर्धमेलं करून सोडलं आणि त्या परमात्म्याला घेऊन आले. रामानंदजींच्या समोर जेव्हा उभं केलं की स्वामीजी हा आला तो विणकराचा मुलगा जो आम्हाला बदनाम करतो. रामानंदजी पण आपला आब राखण्यासाठी की हा खोटारडा आहे, आपल्या कुटीसमोर पडदा लावला. एवढं स्वतःला म्हणजे क्रोधित करून घेत होता की जमिनीवर पाय आपटत होता आणि आतून रागाने बोलतोय, कौन जात कुल पंथ है, कौन तुम्हारा नाम है, दास गरीब अधीन गती, फिर बोलत है बलि जाऊंगे. तुमची मिटेल. मग त्यानंतर बघा, ह्या वाणीला वाचताना डोळ्यातून अश्रू वाहतील आणि ते परमात्म्याविषयी तुम्हाला वाटणाऱ्या आस्थेचं प्रतीक असेल.
म्हणतात, जैसे सूरज के आगे बदरा ऐसे कर्म छयारे, प्रेम की पवन करे च्युत मंजन झलक तेज नयारे. आत्मा आणि परमात्म्यामध्ये पापाची ढगासारखी सावली आडवी आली. जोपर्यंत हे कर्माचे ढग आडवे आहेत, तुमच्यात प्रेम जागृत होत नाही. आणि मग ह्या ज्ञानाने मग भगवानांमध्ये तुमचे प्रेम जागृत होईल. अश्रूंच्या धारा वाहू लागतील. मग त्यानंतर समजा की पापांचे ते ढग विरळ झाले, दूर झाले म्हणून. जैसे सूरज के आगे बदरा ऐसे कर्म छयारे, प्रेम की पवन करे चित मंजन फिर झलक तेज नयारे. आता जसं गरीबदासजी म्हणतात, रामानंदजी विचारतायत, कौन जात कुल पंथ है, कौन तुम्हारा नाम है. रामानंदजी विचारतायत आणि गरीबदासजी काय सांगतायत, दास गरीब आधीन गती फिर बोलत है बलि जाऊं मैं. की सगळ्या सृष्टीचे मालक सर्व शक्तिमान 5 वर्षे वयाच्या बालकाच्या रूपात एका खऱ्या शिष्याची भूमिका वठवत विनम्र भावाने आधीन होऊन प्रश्नाची वाट पाहत आहेत. बोला गुरुदेव, काय सांगू इच्छिता. तर परमात्मा काय म्हणाले, जात हमारी. पूर्ण अधीनतेने, अभिमानाने नाही, कारण की सत्याला कोणत्याही पद्धतीने सांगा ते सत्यच राहील. जाति हमारी जगत गुरु और परमेश्वर है पंथ, दास गरीब लिखत पड़े मेरा नाम निरंजन कंत. परमात्मा म्हणाले की जर माझी जात विचाराल तर जगद्गुरु आहे मी. सगळ्या जगाला खरं ज्ञान देणारा सद्गुरू आहे मी. आणि माझा पंथ विचाराल तर परमेश्वर, आणि परमेश्वर ईश्वरेषु समर्थेषु परमश्रेष्ठ सहपरमेश्वर हा. ह्या ईश्वरामध्येही सर्व इथल्या वर्तमानातल्या जेवढे समर्थ बनून बसले आहेत त्यांच्यातही जो परमश्रेष्ठ आहे सपरमेश्वर आहे. तर तो उत्तम पुरुष कोण आहे, तो परमेश्वर म्हणजे ईश्वरापेक्षाही परम सर्वश्रेष्ठ. आणि रामानंदजी तर त्या ब्रह्मपर्यंतच अडकले होते. आणि ब्रह्म तर दूरचीच गोष्ट आहे. विष्णूजीलाच ब्रह्म मानत होते आणि सर्व शक्तिमान मानायचे. काय सांगतात परमात्मा, म्हणतात, जात हमारी जगत गुरु और परमेश्वर मेरा पंथ है. की मी परमेश्वराचा पंथ चालवतोय. जसा कोणी तो निरंकारी पंथ आहे, कोणाचा विष्णूजींचा पंथ आहे, कोणी शंकरजींचा पंथी आहे. पंथी म्हणजे त्या मार्गावर चालणारा. तर कबीर परमात्मा म्हणतात, माझा तो परमेश्वराचा पंथ सांगायला आलोय मी. सगळ्या सृष्टीला ज्ञान देणारा जगद्गुरू आहे. आणि माझं नाव आहे, विचाराल तर मी परमात्मा आहे. आता परमात्मा शब्द आणि धाणक विणकराचा मुलगा म्हणतोय, तर कसं पटणार त्या विद्वान ब्राह्मणाला, कर्महीनाला. काय म्हणतात, रे बालक सुन दुर्बुद्धि घटमट तन आकारे, दास गरीब दर्द लगा जब हो बोले सर्जनहारे. रामानंदजी म्हणतात की हे दुर्बुद्धी, हे बुद्धी भ्रष्ट मुला, तुझं शरीर दिसतंय, तू स्वतःला निरंजन भगवान म्हणतोस, कारण की ते तर निरंजनवरच अडकलेत. आमच्या गावात एक नाथांचा डेरा आहे आणि ज्या स्थळाशी अनेक जोडलेले आम्ही, तो बाबा, तो नाथ होता, त्यांच्याशी जोडलेले आहेत हे. तर ते यायचे जेव्हा दीक्षा मागायला, तर तो बाबा यायचा. आम्ही लहान लहान होतो. तो काय म्हणायचा, अलख निरंजन माई अलख निरंजन, मुलीचा बाप सकाळी सकाळी काळाचं नाव घेतोस तू येताच. आता समजलं की तो तर काळाचा दूत होता. तर हे अलख निरंजनला उत्तम मानतात. तर गरीबदास परमात्मा म्हणतात की माझं ते निरंजन नाव आहे, तुझ्या भगवानाचं आहे असं समजा. असंही वास्तवात निरंजन परमात्मा कबीरजीच आहेत. हा नकली निरंजन आहे, हा खोटा आहे. म्हणतात निरंजन है अंजन के माही. अंजन म्हणजे माया, निरंजन म्हणजे माया रहित. हे बघा, हे सगळे घोटारडे स्वतःला भगवान म्हणतात. भगवान तर नाहीच आहेत. तर असं हे निरंजन बनून बसलेत. आणि त्यांनी ह्याच निरंजन, ज्योती निरंजन काळाला मालक मानलंय. म्हणूनच भगवान म्हणतात की माझं
हे निरंजन नाव समजा आणि त्याच निरंजनला हे मानतात निराकार. आणि इथे रामानंदजी म्हणतायत की तुझा देह दिसतोय, तुझा आकार आहे, आणि तरीही तू म्हणतोयस की मी भगवान आहे. अरे दुर्बुद्धी. तुम रे बालक सुन दुर्बुद्धि घटमट तन आकारे. आता गरीबदास म्हणतात की भगवानाने स्वतःला परमात्मा म्हटलं. ह्या गोष्टीचा त्रास झाला त्या रामानंद दुर्बुद्धीला. रे बालक सुन दुर्बुद्धि घटमट तन आकारे. दास गरीब दर्द लग्या जब हो बोले सृजनहारे. गरीबदासजी म्हणतात रामानंदजींना दुःख झालं ह्या गोष्टीचं की भगवानाने स्वतःला भगवान म्हणून घेतलं. त्याच्या अज्ञानामुळे दुःख होतं. पुण्यात्म्यांनो, येणाऱ्या काळात तुम्हालाही अमरकथा सांगत जाईन. तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतील, पण ते ऐकण्यासाठी तयार करतोय आधी तुम्हाला, कारण की दास जे सांगतोय हे सगळं तुमच्या आत सामावून जाईल. म्हणून ही कथा ही प्रमाणं देऊन देऊन इतकं फीड करतोय तुम्हाला. CD वगैरे DVD बनवून पाठवत आहेत तुम्हाला. सिम कार्डमध्ये, मेमरी कार्डमध्ये सत्संग सांगतायत, कारण तुमचा जो अंधकार नाहीसा व्हावा. मग तुम्ही कथा ऐकत होतात रामायण महाभारतातली, ते तर पहिल्या इयत्तेतल्या कथा भासू लागतील ह्या ज्ञानासमोर. आणि पुढे येणाऱ्या काळात काय होईल? पुढे येणाऱ्या काळात काय होईल की मायेची धावपळ बंद होईल. सगळे हे व्यर्थ खर्च बंद केले जातील. बीडी, दारू, मांस, तंबाखू 50% मुक्त व्हाल तुम्ही, फ्री व्हाल. त्यानंतर राहिला ह्या परंपरा, लग्नविवाह आणि बकवास, नाच गाणं, देणं घेणं हे पूर्ण बंद करू. मग वेळ काय उरेल? भाकरीसाठी काही काम करणं, बाकी वेळ येऊन कथा ऐकाल. मग सद्गदित व्हाल. आज TV चॅनेल बनवून ठेवलेत. TV चॅनेल चालू राहतील. तुम्ही घरात बसून जसं पूर्वी महाभारत ऐकायचे, कामधाम सोडून ऐकाल. तो दिवस येईल. आता रामानंदजी दुःखी होत शिव्या देत आहेत आपल्या मालकांना न ओळखल्याने. तुम मोमन के पालवा तेरा जुल्हे के घर बासे. दास गरीब अज्ञान गती एकता दृढ विश्वासे. की तू मोमीन, मुसलमानाच्या घरात तुकड्यांवर जगणारा. अरे तू, तुझा धाणक विणकराच्या घरी तुझा निवास आहे. आज तू स्वतःला भगवान मानतोस. मान बड़ाई छोड़कर बोलो बालक बेने. दास गरीब अधमुखी एकता तुम गठ फैने. तर्क तलु से बोले थे ये रामानंद सुरज्ञाने. दास गरीब कुजात है आखिर नीच निदान. आता अभद्र शिव्या देणं सुरू केलं रामानंदजींनी की शेवटी तू नीच आहेस ना, कुजात आहेस ना. तुझ्या आईची माहिती ना तुझ्या बापाचा पत्ता आहे, म्हणून तू बकवास करतोयस, स्वतःला भगवान म्हणवत आहेस. मग काय म्हणतात? रे बालक नीची कला तुम हो बोले ऊंचे. दास गरीब पलक घड़ी खबर नहीं दम कूचे. हाय हाय. रामानंदजी कधी तर शिव्या देत आहेत, कधी ज्ञानाने समजावतायत. तू स्वतःला भगवान मानतोस. तुझा कधीही मृत्यू होईल. तू कसा भगवान आहेस? भगवान तर भगवानच असतो. आता परमात्मा काय उत्तर देत आहेत? मैं के बदन खुलासे कर. मैं के बदन खुलासे कर. सुन स्वामी परवीने. एवढ्या शिव्या दिल्यानंतर मग म्हणतात आपल्या गुरूंसमोर एका सुयोग्य शिष्याची कशी भूमिका असली पाहिजे. हे परमात्मा आपल्यासाठी रिहर्सल आणि भूमिका करून दाखवतात की गुरुजी मान्य करा की कधी तुम्हाला ओरडतात, धमकावतात, तर तुम्ही वाईट वाटून घ्यायला नको. एका विद्यार्थ्यासारखं मुलाला टीचर धमकावल्यानंतरही टीचर प्रति विद्यार्थ्याला कधी दुःख नाही होत. यांनी का बरं मारलं? तर तो खरा विद्यार्थी आहे. बकवास करतो, शाळा सोडून जातो, मग धक्के खातो आयुष्यभर. तर अशा प्रकारे हे परमात्मा म्हणतात की गुरुजींसमोर की आम्ही असा व्यवहार केला पाहिजे. मैं के बदन खुलासे कर सुन स्वामी परवीने. की हे विद्वान स्वामीजी,
म्हणजे दुःख नाही मानलं, उलट आत्मा खुश झाला. काही हरकत नाही. आमचे गुरु आम्हाला ओरडतात, धमकावतात, त्यांना माहिती नाही माझ्याविषयी. दास गरीब मनी मरे है मैं आजिज अधीन, काय सांगतात? मैं अवगत गत से परे, तेरे चार वेद से दूरी, दास गरीब दसों दिशा में सकल सिंध भरपूरी, सकल सिंध भरपूर हूँ, खालिक हमरा नामे, दास गरीब अजात हूँ, ते जो कहा बलि जाऊंगे. की हे स्वामीजी, मी कोणत्या जातीचा नाहीये, अजात आहे मी. आणि तुम्ही मला नीच, दुर्बुद्धी, दुष्ट संज्ञेने जे म्हटलं, तर मी तुमचा शरण जातो मी तुम्हाला. परंतु मी कोण आहे? ए स्वामी, जात पात मेरे नहीं, जात पात मेरे नहीं, मारी बस्ती है बिन थाम, दास गरीब अनीन गति, तन मेरा बिन चाम. माझा देह तुमच्यासारखा नाहीये. बघा हात लावून. हात कसा लावू? तू काय ब्राह्मण बनतोस? तिथे तर समजत नव्हतं आता पण. ए स्वामी, सृष्टा में और सृष्टि हमारे तीर, दास गरीब अधर बसों में अवगत सत्य कबीर. हे स्वामीजी, सगळ्या सृष्टीचा रचनाकार मीच आहे आणि सगळी सृष्टी माझ्याच आधाराने आहे. आणि मी वर राहतो सतलोकात, अविगत सत कबीर. म्हणजे सत साहेब खरा, भगवान खरा, कबीर मी आहे. अजून कबीर नावाचे तर खूप असतील, पण ते सत कबीर नाही होऊ शकत. सुन रामानंद राम हम, मैं बावन नरसिंह, दास गरीब सर्व कला, मैं व्यापक सर्वंग. सुन स्वामी सतभाखे हूँ, झूठ न हमरे रिंच, दास गरीब हम रूप बिना और सकल परपंच. मैं रोवत हूँ सृष्टि को, ये सृष्टि रोवे मोहे, गरीबदास इस योग को समझ न सकता कोई. 5 वर्षांचा धाणक विणकराचा मुलगा आणि ह्या गोष्टी सांगतोय एक विद्वान पुरुष, ज्याचा बोलबाला 1400 ऋषी 52 दरबार भरतात ज्याचे. त्या व्यक्तीच्या कसं पचनी पडेल की हा खरं बोलतोय आणि सगळं खरंच सांगत होते भगवान. मग परमात्म्याने त्याला समजावून बुद्धी जागेवर आणली त्याची. काय म्हणतात? आता काय झालं? रामानंदजींना वाटलं की बाबा हा तर परमात्मा काय म्हणतात, गोता लाऊं स्वर्ग में और फिर बैठूं पे तपाताल, गरीबदास ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाले. गोता मारूं स्वर्ग में, जा पहुंचूं पाताल, गरीबदास ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाल. रामानंदजींनी विचार केला की एवढ्या आत्मविश्वासाने हा बोलतोय, पण ह्या गोष्टीला पूर्वी जरूर मानायचे सगळे की बाबा कोण जाणे भगवान कोणत्या रूपात येईल. आणि भगवानासाठी भटकतच होता लहानपणापासून. तो संत झाला. भगवान न भेटल्यामुळे मग प्रभू बनतात, गुरु बनले, मग महिमा झाला. भगवान बाजूलाच ठेवला, स्वतः बनून साहेब म्हणवू लागले. अरे तुझं हे अजबच झालं. तर रामानंदजींनी विचार केला, आता माझं काही कर्मकांड राहिलं होतं, त्यात भक्तीचा काही अंश होता. त्यांनी म्हटलं की ह्याला तू उभा राहा बाहेर, आता ह्याला बाहेर राहू दे, मी आधी माझी पूजा करून घेतो, मग त्याच्यानंतर त्याच्याशी बोलेन. आता त्या दिवशी काय लीला केली मालकांनी? रामानंदजी दररोज मूर्तीपूजा करायचे, पण करत होते ते मानस पूजा, जसं स्वप्नात बघत असतात. आणि त्यांचा दृढविश्वास, अभ्यास झाला होता. दररोज 1 मिनिट बसून ती प्रक्रिया सुरू व्हायची. तो कसं करायचा? जसं भावना आणायची की गंगेचं जल आणायचं, जसं आपल्या डोक्यावर घागर ठेवून खाली घेतात. भगवानाच्या शाळीग्रामाच्या मूर्तीचे सगळे कपडे उतरवले. सगळं स्वप्नात बघतो तसं, चलचित्रासारखं. सगळे कपडे उतरवून भगवानाला स्नान घातलं गंगाजलाने. मग स्वच्छ कपडे नेसवले, कपाळावर टिळा लावला, मुकुट ठेवला. आता ह्या कर्मकांडात, षटकर्मात एक ही क्रिया असते की भगवानाला जेव्हा मुकुट घालतात पहिल्यांदा पूजेनंतर,
तो मुकुट त्या दिवशी उतरवायचा नसतो. तो दुसऱ्या दिवशी स्नानाच्या वेळेस उतरवला जायचा. जर मध्येच उतरवला तर पूजा खंडित व्हायची. आणि तो फायनल शेवटी ठेवला जातो जेव्हा सगळ्या क्रिया होतात. कपडे पण नेसवले, स्नान घातलं आणि गळ्यात एक तुळशीची कंठी माळ जरूर घालत असायचे. आणि मग तो टिळा लावायचे, मग मुकुट ठेवायचे. सगळं काही केलं, ती कंठी घालायला विसरले. जेव्हा नजर गेली स्वप्नात, ती कंठी वेगळी ठेवली ती माळ. आता रामानंदजींना वाटलं की हे तर चुकलं. मुकुट उतरवला तर पूजा खंडित, आणि कंठी घातली नाही तर पूजा खंडित, इनकम्प्लीट राहिली आज माझी. तर आपल्या पूर्वीच्या भूतकाळात डोकावून आणि आपल्या कर्मांना दूषण देतोय. भगवान आज कोणतं पाप आडवं आलं? आजपर्यंत माझ्याकडून कधी चूक झाली नव्हती भक्तीमध्ये माझ्या दाता. मला माफ करा भगवान विष्णूजी, माझ्याकडून काय चूक झाली? आता त्याने वरून घालायचा प्रयत्न केला तर ती मुकुटात अडकली, ती माळ गळ्यात पडली नाही. विचार केला, मोठी गोष्ट बिघडली बाबा. कोण भगवान रुसला माझ्यावर? तर परमात्मा बाहेर उभे होते. कबीरजी वय वर्ष 5 बालकाच्या रूपात, मध्ये पडदा लावला होता मोठा, आणि बाहेर काही वस्तू पण नव्हती. तो तर स्वप्नवत बघत होता. तेव्हा परमेश्वराने बाहेरून सांगितलं, जेव्हा रामानंदजींना दुःखी बघितलं, ए स्वामी, गुंडी खोल कर फिर माला गल डारे, गरीबदास इस भजन को समझ सके करता रे. आता परमात्म्याने म्हटलं की हे स्वामीजी, दुःखी होऊ नका. ह्या माळेची गाठ सोडा. ती गाठ सोडून आणि मग गळ्यात बांधा. तुमची पूजा खंडित होणार नाही. होय होय. रामानंदनी बघितलं ना, काही मूर्ती बाहेर ठेवलीये. मी तर स्वप्नात बघत होतो, मनात कल्पना करत होतो. आणि ह्या 5 वर्षाच्या बालकाने माझ्या मनातली गोष्ट ओळखली. म्हणतात, जोडी पडदा दूर बघा. जो पडदा लावलेला होता तो दूर फेकून दिला, एकदम बाहेर आले. पुण्यात्म्यांनो, ह्याला म्हणतात पंडित. ब्राह्मण सोय जो ब्रह्म पछाणे. पंडित म्हणजे ब्राह्मण. तोच असतो भगवानासाठी भटकतोय, आणि समोर भगवान आला आणि त्याला मग समाजाकडे बघून लोक लज्जेस्तव भगवानापासून दूर राहतो. तो भक्त नाहीये. तर रामानंदांसमोर एका वेळेस एका बाजूला भगवान उभा आहे, दुसऱ्या बाजूला त्यांचा महिमा उभा होता की ते स्पर्शही करत नाहीत अस्पृश्याला. आणि सारा समाज काय धिक्कारेल, पळून जाईल, शिष्य चेले पळून जातील. पण त्याला ब्राह्मण म्हणतात. त्याने लोकलज्जा आणि खड्ड्यात गेला हा संसार. भगवानासाठी भटकतोय, समोर उभा. म्हणतात, जोडी पडदा दूर कर लीन्या कंठ मिलाय, छातीशी गळ्याशी कवटाळलं. गरीबदास गुजरी बहुत जब बदने बदन मिलाय. सांगतात त्याला, परमात्म्याला जेव्हा कबीरजींना विणकराला छातीशी लावलं तर आतून तर तो दुःखी होताच. समाज काय म्हणेल, पण नाही राहावलं. भगवान पाहिजे मला. जोडी पर्दा दूर कर फिर लीन्या कंठ मिलाए, लगाए गरीबदास गुजरी बहुत जब बदने बदन मिलाए. मन आता रामानंदजी म्हणतायत, मन की पूजा तुम लखी ये मुकुट माल परवेश, गरीबदास गति कौन लखे तेरा कौन वरण को बेखे. ये तो दीक्षा तुम दी ये मान ली मन मोरे, गरीबदास कोमल पुरुष और हमरा बदन कठोरे. जेव्हा आधी परमात्मा सांगत होते की माझा देह तुझ्यासारखा नाहीये, तेव्हा तर विश्वास बसला नव्हता. आता म्हणतात, मग काय म्हणतात, मन की पूजा तुम लखी, की माझी मनाची पूजा, मानस पूजा मी करत होतो. हे भगवान, आपण जाणलीत आणि आपण तर परमात्मा आहात. मन की पूजा तुम लखी ये मान लिया, मन की पूजा तुम लिखी ये मुकुट माल परवेश, गरीबदास गति को लखे तेरा कौन वरण को बेख. म्हणू लागले रामानंदजी, हे परमात्मा, आपण कसं ओळखलं? आम्ही तर तुच्छ बुद्धीचे जीव. आपण सर्व सृष्टीचे मालक, अंतर्यामी आहात तुम्ही. आणि एक विणकराच्या घरात आणि 5 वर्ष वयाच्या बालकाच्या रूपात आपण उभे आहात. तुम्हाला आम्ही तुच्छ बुद्धिजीव कसं ओळखणार? यू आर गॉड.
मन की पूजा तुम लखिए मुकुट माल परवेश, गरीबदास गति को लखाइये कौन वर्ण कौन भेख. कशा वेशभूषेत उभे आहात आणि कोणत्या वर्णात प्रकट झालात? शूद्र, विणकर. त्या काळात अस्पृश्यता जास्त होती. आणि मग काय म्हणतात? ये तो दीक्षा तुम देई मान ली मनमोर. तर संकेत ओळखतात साधू संत की हा परमात्मा आहे आणि माझा अभिमान, माझ्यात जे जातीपातीचं जे खूळ होतं ते संपवण्यासाठी यांनी लीला केली आहे. तर म्हणतात, ये तो दीक्षा तुम देई मान ली मन, ये तो शिक्षा तुम देई मान ली मनमोर. परंतु मी समजलो दाता, आपण कशासाठी लीला केली ते. माझा हा समाजाचा कुळाचा जो किल्ला होता, लोकलज्जा अशी तोडली. काय सांगतात कबीर साहेब की इस लोक लाज के कारण ये हंसा गया बिगो, जब यो कुल के कर लेगा जो चार पाया का हो. आता जर लोकलज्जेस्तव तुम्ही भक्ती करणार नाहीत, माझ्याकडून घेऊन मग हे कुळ तुमचं काय रक्षण करणार, जेव्हा तुम्ही गाढव कुत्रे बनून चार पायांचे होऊन फिरत राहाल? हे कुळातले लोक काठीने मारतील तुम्हाला. तर स्वामी रामानंदजी म्हणतात, ये तो शिक्षा तुम देई मान ली मनमोर, गरीबदास कोमल पुरुष और हमरा बदन कठोरे. की जे तुम्ही मला समजावू इच्छिता ते आता माझ्या लक्षात आलं की मी चुकीचा मनुष्य आहे. मी भेदभाव आणि जातीवर्णात भगवानापासून दूर होत होतो. पण तुमचं शरीर तर रुईसारखं आहे दाता, की जेव्हा असं लावलं छातीशी, जसं रुईचं रबर पकडून ठेवलेलं असा देह दाता. यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र 8 मध्ये सपर्यागात कवीर मनीषी शुक्रम अकायम असनाविरम अपाप विद्दम स्वयंभू परिभू व्यवधाता. त्याच्यात लिहिलंय की तो सगळ्यात आधीचा सशरीर परमात्मा कबीर विद्वान महापुरुष कबीर परमेश्वर आहे आणि त्यांचा जो देह आहे तो मातापित्यांच्या शुक्रातून बनलेला नाहीये. तो कायारहित आहे, असनाविरम, त्यात स्नायू सिस्टीम नाहीये. तो स्वयंभू आहे, परिभू आहे, सगळ्या सृष्टीचा मालक आहे. आणि इथे रामानंदजी प्रमाणित करतायत आणि परमात्मा ही स्वतः म्हणतात ये तो शिक्षा तुम देई मान ली मनमोर, गरीबदास कोमल पुरुष और हमरा बदन कठोर. आता त्यानंतर रामानंदजींनी म्हटलं की बाळा, एक गोष्ट सांग, बाकी तर मी सगळं मानलं तुझं म्हणणं, एक गोष्ट सांग, तू खोटं का बोललास? परमात्मा म्हणाले, कसं काय स्वामीजी? तुम्ही हे म्हणालात की तुम्ही माझ्याकडून दीक्षा घेतली आहे. तुम्ही माझ्याकडून कधी दीक्षा घेतलीत? स्वामीजी आठवा, ज्या दिवशी तुम्ही स्नान करायला गंगा घाटावर जात होतात आणि मी तिथे पडलेलो होतो, तुमच्या खडावा माझ्या डोक्याला लागल्या, तुम्ही मला आशीर्वाद दिला, बाळा राम राम म्हण, मी तुमचा शिष्य, तुम्ही माझे गुरु झालात. आता रामानंदजींना आठवलं की तो तर 2.5 वर्षांचा बालक होता, कमी वयाचा, तुम्ही तर जास्त वयाचे आहात. आता तर 5 वर्षाचं मूल आणि 2.5 वर्षाच्या मुलाच्या शरीरात डबल डिफरन्स होतो, म्हणजे दुप्पट फरक पडतो हाईट आणि सर्व गोष्टींमध्ये. तर परमात्म्याने काय केलं, 2.5 वर्षांच्या मुलाचं शरीर वेगळं बनवलं आणि एका सेवकाची खाट होती तिथे झोपडीच्या बाहेर, त्यावर आडवे झाले. स्वामीजी बघा, असा होतो मी. आता स्वामीजी 6 वेळा इकडे बघतायत, 6 वेळा त्या 5 वर्षाच्या बालकाकडे बघतायत. डोळे चोळून बघितलं, हा समोर बघा, 5 वर्षांच्या वयात परमात्मा गळ्यात माळ घालून उभे आहेत आणि 2.5 वर्षांच्या बालकाच्या रूपात दुसऱ्या बालक रूपात विराजमान आहेत. रामानंदजी बाहेर उभे आहेत. हे समोर अजून दर्शक पण खूपसे आहेत, बरेच आहेत, पण त्या चित्र बनवणाऱ्याने थोडंसं इनकम्प्लीट बनवलं आहे, तरीही समजण्यासाठी पुरेसं आहे. तर मग तेव्हा काय बघितलं की 5-6 वेळा तर त्याने लहान बाळाला बघितलं, 6 वेळा मोठ्याकडे. मग डोळे चोळून चोळून की काही मला धोका तर नाही झाला. एवढ्यात ते छोटे बालक उठले आणि 5 वर्षाच्या बालकात सामावून गेले. तेव्हा रामानंदांना कळलं की ते बालक नाहीये. आता थोडंसं संक्षेपात सांगेन. त्यानंतर रामानंदजींनी विचार केला, बाबा आता तर ह्यांच्याशी अजून चर्चा करावी लागेल, कारण की हे मन जे आहे ते लगेच मान्य करत नाही. आता रामानंदजींनी म्हटलं की बाळा,
जे चेले शिष्य तर दचकून सगळे पळाले की रामानंदजी पण त्यांच्याच घेऱ्यात अडकले. आता उरले 2 जण, गुरु आणि शिष्य. भगवान शिष्य रूपात आणि स्वामीजी गुरु रूपात. आता काय झालं की स्वामीजी परमात्मा म्हणाले की स्वामीजींना म्हटलं रामानंदांनी की मी लहानपणापासून अभ्यास करतो आहे आणि मी आतून खूप दूरवर समाधिस्थ होऊन बघत असतो. परमात्म्याने म्हटलं की स्वामीजी तुम्ही समाधिस्थ होऊन बघा कुठपर्यंत पोहोचता. आता स्वामीजी पोहोचताच म्हणतात, योग युक्त प्राणायाम कर जीत्या सकल शरीर, त्रिवेणी के घाट में ये अटक रहे बलवीर. त्रिकुटीपर्यंत तर सामान्य प्लॅटफॉर्म आहे. तिथपर्यंत साधक ठीक साधना करत पोहोचतातच. त्रिकुटीवर असंही जायचं असतं कारण की तिथूनच मग वेगळे रस्ते होतात. एका दिशेला तर ह्या काळाची व्यवस्था आहे जिथे हे सगळे सेक्रेटरिएट आहेत त्याचे. जसं धर्मराजाचं ऑफिस आहे, सगळ्यात आधी तिथे अकाउंट घेतलं जातं, त्याच्यानंतर तिथून मग वेगवेगळे जिथे जातात त्यांना पाठवले जाते. तो तर एक डाव्या बाजूचा रस्ता आहे. राईट साईडला एक वेगळी व्यवस्था आहे. जे ऋषीबिशी असतात त्यांना स्वतंत्र जागा देतात, तिथे आपली कर्मे फोडत बसतात. 88,000 खेडी बनवली आहेत वेगवेगळ्या गावांसारखी. तिथले सरपंच बनवायांना हे तिथे मौज मारतात आणि परत येतात. आणि मध्यभागी आहे ब्रह्मरंध्र, तिसरे ब्रह्मरंध्र. ब्रह्मरंध्र के घाट को खोलत है कोई एक, द्वारे से फिर जाते हूँ ऐसे बहुत अनेक. आता परमात्मा तिथे गेले. रामानंदजी जेव्हा पोहोचले तिथे त्रिकुटीवर परमेश्वर उभे होते, तिथे त्याच रूपात जे खाली बालक रूपात होते. आणि म्हटलं की स्वामीजी आता कुठे जाणार माहीत नाही, ह्याच्या पुढे मला माहीत नाही कुठे जायचंय. त्रिकुटीच्या अलीकडच्या तीरावर तिथे तीन त्रिकोण आहेत. खालून जाताच तिथे उभे ठाकतात. पुढे जाऊ नये दिलं जात यांना, बस तिथपर्यंतच बघा आणि परत जा. तेव्हा परमात्मा म्हणाले की आता हे पुढे 3 रस्ते झाले, आता कुठे जाणार माहीत नाही, कुठे जायचं ते. परमात्मा म्हणाले मी सांगतो, जेव्हा तुमचा मृत्यू होईल त्यानंतर तुम्ही लेफ्ट साईडला जायचं आहे. सगळ्यात आधी इथल्या न्यायाधीशाचं ऑफिस आहे, तिथे तुझं अकाउंट होईल. जशी तुझी कर्म असतील, ज्याकडे ईश्वराची तू साधना केली असशील, इथून तुमची पावती बनवली जाते, तिथे सोडलं जातं. नरकाची बनली तर नरकात, स्वर्गाची बनली तर स्वर्गात, आणि ज्या इष्टाच्या धामात जायची बनली त्या इष्टधामात. तुम्ही जाल विष्णूजीच्या लोकात. विष्णूजींच्या लोकानंतर आपली कर्म बिघडवून संपवून मग परत जाल परत पृथ्वी लोकात. कदाचित मनुष्य जीवन मिळेल वा ना मिळेल तुम्हाला. आणि समोरचं जे आहे ते ब्रह्मरंध्र आहे. ह्यातून पुढे जाऊन आमच्या सतलोक आणि त्याच्यात जायला मिळतं ब्रह्मलोकात. आणि वर सतलोकात हे तुम्हाला शक्य नाही त्याला उघडणं. तर परमात्म्याने म्हटलं की तुम्ही तुमचे मंत्रजप करून बघा, हे समोरचं गेट उघडा. त्याचं काहीच चाललं नाही. सगळे मंत्रजप केले जे खाली करायचा, ओम नमः शिवाय, ओम भगवते, ओम नमो भगवते वासुदेवाय, ब्रह्म गाय हा गायत्री मंत्र, ओम भूर्भुव हा सारे मंत्र सटरपटर म्हणून बघितले. ओम ओम पण जपलं, एकच ओम मंत्र जपायचे ते, त्याचाही काही उपयोग नाही झाला. तेव्हा परमात्मा म्हणाले की माझ्याकडे तो सतनाम रूपी असा शक्तिशाली मंत्र आहे, 2 अक्षरी. आता मी जप करून दाखवतो तुम्हाला. लीला केली प्रभूने. सुमरण केलं तर एकदम असं कपाट उघडलं जशी विजेच्या गतीने, आणि म्हणाले चला माझ्यासोबत. वर घेऊन गेले भगवान, वर घेऊन गेले परमात्मा. त्या प्रिय आत्म्याला सगळे वरचे लोक दाखवले, सतलोकात घेऊन गेले. तिथे जाऊन जेव्हा बघितलं, अरे हा तर स्वतः मालक आहे. मोठी कथा आहे, वेळ कमी आहे. पुन्हा त्यांना आणून सोडलं समाधिस्थ अवस्थेत की जा परत. परत आले तर असे एकदम जसा माणूस झोपेतून उठतो समाधीतून असा उठला, आणि समोर बसलाय परत तोच बालक. तिथे बघितलं होतं असंख्य ब्रह्मांडांच्या स्वामी रूपात तोच बालक बसलेला, कारण की आधी दुसऱ्या रूपात होते, तेजोमयी शरीरात मोठे. आणि मग परमात्मा कबीरजींच्या रूपात, त्याच आपल्या शिशु बालक रूपात, 5 वर्षांच्या बालकाच्या रूपात त्या तख्त म्हणजे सिंहासनावर विराजमान झाले होते. सतलोकात त्यांच्यावर चौरी आपोआप ढळत होत्या. एकेका रोमात करोड सूर्य करोड चंद्रमा मिळवावा इतका प्रकाश होता भगवानांचा. जेव्हा परत आले स्वामी रामानंदजी,
समाधी भंगली. समोर परमात्मा कबीरजी त्याच रूपात बसलेले दिसले. पायावर लोळण घेतली त्या 104 वर्षांच्या वृद्धाने त्या 5 वर्षाच्या बालकाच्या चरणावर. काय म्हणाले? तहा वहां चित चक्रित भया, वैद्यख्या फजल दरबारे. गरीबदास सिजदा किए हम पाए दीदारे. तुम स्वामी में बाल बुद्धि. 104 वर्षांचा महात्मा, 4ही वेद कंठस्थ पाठ करणारा, गीता श्रीमद भगवद्गीता कंठस्थ पाठ पूर्ण प्रवक्ता म्हणून मिरवणारा. आता तो म्हणतोय आजपर्यंत माझं जे ज्ञान होतं ते तर बालकासारखं होतं. तुम स्वामी में बाल बुद्धि. तुम्ही माझे मालक, मी तर बालबुद्धीचा माणूस आहे. और कर्म भ्रम कर्म किया से. गरीबदास निज. तुम स्वामी मैं बाल बुद्धि, भ्रम कर्म किए नासे. गरीबदास निज ब्रह्म तुम मेरा हो गया दृढ़ विश्वास. निज ब्रह्म, खरा परमात्मा, रियल गॉड तुम्ही आहात. आज माझा पूर्ण विश्वास बसला. तुम सुन बेसुन से तुम परे. म्हणजे सर्व शून्यांच्या पार पण आपण आहात. सुन बेसुन से तुम परे और उरे से हमरे तीर. तिथे पण तुम्ही आहात आणि इथे माझ्या समोर बसला आहात. सुन बेसुन से तुम परे और उरे से हमरे तीर. गरीबदास सरभंग में ये अवगत पुरुष कबीर. कोटि कोटि सजदा किया और कोट कोट प्रणाम में. गरीबदास अनहद अधर हम पर से तव दामे. होय होय. 104 वर्षांचा वृद्ध आधी शिव्या देत होता. तू दुर्बुद्धी आहेस, तू छोट्या जातीचा आहेस, तू कुजात आहेस. आणि आता काय म्हणतोय? पुण्यात्म्यांनो, हाच अंधकार दास तुमचा घालवू पाहतोय की भगवानाला ओळखा, आपल्या मालकांना जाणा आणि इथून पिच्छा सोडवा. आता काय म्हणतात रामानंदजी? कोट कोट सजदा किए और कोटि कोटि प्रणाम. जसं समोर बसलेल्या भगवानांसमोर करतात असं वृद्धावस्थेत म्हातारा भक्ती पूजा करतो. हे भगवान, कसं माझं भाग्य उजळलं. हे परमात्मा, तुम्ही खरंच तुम्ही आहात. आणि म्हणतात, गरीबदास अनहद अधर. जे आपण इथे ऐकतो ही धुनधान ते सगळं नकली आहे. तो अनहद तर वर, अधर म्हणजे वर जे मी ऐकून आलो आहे. गरीबदास अनहद अधर हम पर से तो धाम. आम्ही तुमच्या त्या धामाला, लोकाला, जिथे गेल्यानंतर परत येत नाहीत. दाता, मी ते बघितलं, मी ते ओळखलं आहे स्वतःच्या डोळ्यांनी. बोलत रामानंद जी सुनो कबीर करता रे. गरीबदास सब रूप में तुम ही बोलन हारे. तुझ्या शक्तीने सर्व जीव बोलतायत दाता, नाहीतर कोणाची काही लायकी नाही. तुमच्या वचनांनी सगळी ब्रह्मांड चालतायत हे सर्जनहार. बोलत रामानंद जी सुनो कबीर करता रे. करतार म्हणजे सर्जनहार. गरीबदास तो रूप बिन सब रूप के तुम ही सर्जनहार. मैं भक्ता मुक्ता भया और किया कर्म कुन्ना से. गरीबदास अवगत मिल गए और मिट्टी मन की बांसे. मी भक्त आणि तुम्ही स्वामी. आणि माझी जी सगळी भ्रमकर्म होती ती आता सगळी नष्ट झाली. और गरीबदास अवगत मिल गए की मला परमात्मा मिळाले. आता माझ्या मनाचा भ्रम, भटकंती हे सर्व नष्ट होईल. मैं भक्ता मुक्ता भया ये किया कर्म कुंद नाश. गरीबदास अवगत मिले ये मिट गई मन की बांसे. दोहू ठोर है एक तू भया एक से दो. की दोन्ही ठिकाणी वर पण तुम्हीच आहात मालक आणि इथे पण तुम्हीच आहात. दोहू ठोर है एक तू भया एक से दो. गरीबदास हम कारणे तुम आए उतरे हो मग जो. एवढा लांबचा प्रवास करून आमच्यासाठी आलात दाता. 16 शंख कोसांच्या अंतरावरून परमात्मा आले आहेत. परमात्मा म्हणतात,
16 शंख पर हमरा तकिया, हम गगन मंडल के जिंदा। हुक्म हिसाबी हम चल आए, ये काटन काल का फंदा। दोहू ठोर है एक तू, भया एक से दो। गरीबदास हम कारणे, तुम आ उतरे हो मगजोय। तर अशा प्रकारे रामानंदजी चरणांमध्ये पडले. परमात्मा म्हणाले की तुम्ही माझे गुरु बनून राहा, तुम्ही माझे गुरु बनून राहा, कारण की एक मर्यादा पाळायची आहे. रामानंदजी उभ्या उभ्या थरथर कापू लागले की महाराज माझ्याकडून ही गोष्ट होणार नाही. आधी तर मी चुकून तुम्हाला खूपच बरं वाईट बोललो, मला माफ करा दाता. तेच पाप माझ्याकडून झेपत नाही, आता सहन होत नाहीये. पण स्वामीजी, परमात्म्याने म्हटलं मी प्रतिज्ञा देवतो, आधी माझी गोष्ट ऐकून घ्या. गुरु शिष्याचं नातं कायम ठेवावं लागेल, नाहीतर येणाऱ्या काळात काळाच्या दूतांचा डाव लागेल. कबीर साहेबांनी कोणता गुरु केला होता? अशा प्रकारे तर कबीर साहेब म्हणाले की माझा आदेश माना, तुम्ही गुरु बनून राहा फॉर्मॅलिटीसाठी. तेव्हा रामानंदजी रडत म्हणाले, जशी तुमची आज्ञा भगवन. एक फक्त रोल केला होता गुरु आणि शिष्याचा, आपल्यासाठी मर्यादा पाळण्यासाठी. रामानंद से लक्ष गुरु और तारे से उसके भाव, और चेलों की गिनती नहीं, दो पद में रही सदा। गरीबदासजी म्हणतात, रामानंदांसारखे लाखो गुरु शिष्य बनवून तारले, आणि शिष्य झाले तर त्यांचं तर सांगायचंच काय, कितीही पार करेन. आता सगळा संसार पार होईल, जे या भक्तीला स्वीकारतील ती वेळ आली आहे. तर परमेश्वराने म्हटलं होतं की कलियुगाची जेव्हा 5500 वर्ष होतील, त्यानंतर संपूर्ण विश्वात सत्ययुगासारखा व्यवहार होईल, सत्ययुगासारखे विचार असतील, आणि पूर्ण सृष्टी, सर्व जग नाव घेईल माझं. आणि माझ्या मुलांना मग लाखो करोडो अब्जांच्या संख्येत, खरवांच्या संख्येत आता परमात्मा पार करतील. तुम्ही दृढतेने लागून राहा, दासाच्या विचारांवर विश्वास ठेवून. हे भगवानाचे विचार आहेत. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत साहेब, आपलं नाव? उत्तम सोपान कीर्तने. आपण कुठून आलात? गाव डोकी, तालुका जिल्हा उस्मानाबाद, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? साखर कारखान्यामध्ये नोकरी करतो मी, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 1 जून 2020 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये येण्याच्या अगोदर तथागत भगवान गौतम बुद्ध यांची भक्ती करत होतो. त्यानंतर मी ओम शांती या संप्रदायामध्ये गेलो. ओम शांती या संप्रदायामध्ये मी 1 वर्षे ओम शांतीच्या रमणी प्रत्येक गुरुवारी वाचन करायचं. प्रत्येक दिवसाला संध्याकाळच्या 7 वाजता त्यांनी बोलवत होते, आम्ही जात होतो. 1 वर्षे ओम शांतीमधले संपूर्ण ज्ञान घेतलं. त्याच्यामध्ये मला समाधान होत नव्हतं. नंतर एका माझ्या मित्राने सांगितलं की तुला जर मोक्षप्राप्ती करायची असेल तर तू नानीजचे नरेंद्र महाराज त्यांच्याकडे जा आणि तू त्यांना गुरु करून घे, मग तुला मोक्षप्राप्ती होईल. मग मी 2008 नानीज, रत्नागिरी जिल्हा, नानीजचे नरेंद्र महाराज यांना गुरु करून घेतलं. गुरु करून घेतल्यानंतर मी त्यांच्या भक्तीमध्ये रमलो. आणि रमल्यानंतर प्रत्येक गुरुवारी मी पारायण करायचं. लीला अमृत नावाचा ग्रंथ होता नरेंद्र महाराजांचा, त्या लीला अमृत या ग्रंथाचं पारायण करायचं. नंतर मला दारूचं व्यसन होतं, मी दारू पेत होतो. घरामध्ये सुख समाधान शांती लाभावी, माझी दारू बंद व्हावी
म्हणून मी परत नरेंद्र महाराजाकडे माझं साकडं टाकलं. त्यांनी सांगितलं की शिमूर गव्हाण येथे प्रत्येक गुरुवारी 7 वाऱ्या कर. मग मी शिमूर गव्हाणला प्रत्येक गुरुवारी जायचं. घरामध्ये सुख समाधान शांती लाभावी, माझी व्यसन कमी व्हावं, माझी दारू बंद व्हावी म्हणून मी 7 वाऱ्या केल्या शिमूर गव्हाणच्या. माझ्याकडे जाण्यासाठी वारीला पैसे नसायचे. मी माझ्या मित्राकडून पैसे उसने घेऊन वारी पोच करायची शिमूर गव्हाणची. 12 वर्षे नरेंद्र महाराजांच्या सानिध्यामध्ये मी राहिलो. 12 वर्षे राहिल्यानंतर तरी पण मला म्हणावं असं सुख समाधान शांती लाभत नव्हती आणि माझं व्यसन काय बंद होत नव्हतं. मी दारूसारखं पेतच राहत होतो आणि घरामध्ये पत्नीबरोबर माझे भांडण वगैरे होत राहायचे. सर, जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात, तर असं असताना सुद्धा आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? घरी टी व्हीमध्ये सारखे धार्मिक कार्यक्रम मी पाहण्याचा मला छंद होता. असंच कार्यक्रम टी व्हीवर बघत असताना तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे प्रवचन चालू होते आणि त्या प्रवचनाची थोडी मला गोडी कुठंतरी लागायची. आणि त्यानंतर मग आमच्या गावामध्ये ढोकी या गावामध्ये 2 भगत होते. त्या भक्ताकडून तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे पुस्तक ज्ञानगंगा मी मिळवून घेतले आणि त्या ज्ञानगंगा पुस्तकाचे पूर्ण वाचन करून मी त्या ज्ञान मला समजले, ते ज्ञान मला कळले. नंतर मला कळल्यानंतर मला तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांना मी शरण जाऊन त्यांना गुरु करून घेतलं. तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचं शास्त्रानुकूल साधना आहे आणि ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यानंतर मला जी सृष्टीची रचना आहे त्या सृष्टीची रचना कशी झाली ह्याचं पूर्ण मला ज्ञान त्या ज्ञानगंगा पुस्तकातून मिळाल्यानंतर मला असं वाटलं की आपण तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांनाच आपण गुरु केल्यानंतर आपल्याला मुक्ती आणि मोक्ष मिळू शकतंय. ही निश्चय मनात घेतल्यानंतर मला आस लागली की मी तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांना शरण जाऊन त्यांची नामदीक्षा कधी घेऊ असं मला वाटायला लागलं. आणि 1 जून 2020 रोजी मी त्यांची नामदीक्षा घेतली आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला आवडलं, आपल्या मनाला ते भावलं आणि त्या अनुषंगाने आपण त्यांच्या शरणात आलात. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात आलात, त्यांच्याकडनं आपण जेव्हा गुरुमंत्र घेतलात, तर त्या गुरुमंत्राच्या भक्तीमुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला व्यसन जडलं होतं त्या व्यसनापासून आपली मुक्तता झाली का? मी नामदीक्षा घेतल्यानंतर माझी संपूर्ण दारू प्यायची बंद झाली, व्यसन माझं पूर्ण बंद झालं. एवढंच नाही तर माझ्या घरामध्ये जी भांडणतंट व्हायचे ती पण थांबलं आणि माझे पूर्ण व्यसन बंद झालं. आणि नामदीक्षा घेतल्यानंतर मला इतकं सांगायचं असं वाटतंय की अवघ्या फक्त 3च महिन्यामध्ये तत्वदर्शी संत रामपालजी महाराज माझ्या स्वप्नामध्ये येऊन मला झोपीतून उठवलं आणि माझ्या डोक्यावरून हात फिरून मला आशीर्वाद देऊन निघून गेले. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे काही गुरुमंत्र आपण घेतले त्या गुरुमंत्रामुळे, त्या सतसाधनेमुळे आपल्याला जे पूर्वीचं जे काही व्यसन जडलेलं होतं दारू पिण्याचं, त्यातनं आपल्याला पूर्णपणे मुक्ती मिळाली, त्यातनं आपण बाहेर आलात. त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दर्शनसुद्धा दिलं. तर ह्या व्यतिरिक्त आपल्याला अन्य काही लाभ आपल्या जीवनामध्ये या सद्भक्तीच्या जोरावर काही आढळून आलेत का? मला 15 ते 20 वर्षे टेन्शनमुळं किंवा दारूमुळं झोप लागत नव्हती. ज्यावेळेस मी नामदीक्षा घेतली त्यावेळेस मला
दवाखान्याची माझी गोळी, झोपीची गोळी मी खात होतो, ती गोळी बंद झाली आणि आज मला समाधानकारक झोप लागत आहे. 15 ते 20 वर्ष मी झोपीची गोळी घेत होतो, ती गोळी माझी बंद झालेली आहे. ज्यावेळेस मला प्रथम नाम मिळाल्यानंतर 4 महिने झाल्यानंतर सतनाम मिळालं. सतनाम मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला नोकरीचा कॉल आला आणि मी नोकरीवर, आज मी त्या नोकरीवर काम करत आहे. सतनाम मिळाल्यावर दुसऱ्याच दिवशी मला नोकरीचा कॉल आला आणि मी नोकरीवर गेलो. सर, आज आपण इथे सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपले जीवन पूर्णतः बदलून गेले आहेत. आपल्याला खरा भक्तिमार्ग कळाला. आपल्यामध्ये जे काही कुरीती होत्या, जे काही विकार होते, ते आज पूर्णपणे दूर झालेत. आज आपण सुखी समाधानी आयुष्य जगत आहात केवळ या सद्भक्तीमुळे. तर ह्या अनुषंगाने आपण आज समाजामध्ये जी लोक व्यसनाधीन झाले आहेत, या व्यसनामुळे त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, तर अशा लोकांसाठी, त्याचप्रमाणे जो भक्त समुदाय टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? मी सर्वांसाठी असा संदेश देऊ शकतो की आपण वेळ न घालवता, टाईम न घालवता तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचं जीने की रहा किंवा ज्ञानगंगा ही पुस्तक आपण कोणत्याही चॅनलवर त्यांचे कार्यक्रम चालू असतात. तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे कार्यक्रम चालू असतात. त्या ठिकाणी पट्टी चाललेली असते, त्याच्यावर नंबर असतात. त्या नंबरवर फोन करून पुस्तक मागवा आणि त्या पुस्तकातलं ज्ञानगंगा पुस्तक आणि जिने की राहा पुस्तक, ह्या दोन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक मागवा आणि त्यातलं ज्ञान घ्या आणि जीवनाचं कल्याण करा. या धर्तीवर परमात्मा आलेला आहे. कबीर परमात्मा यांचा अवतार म्हणून तत्वदर्शी संत रामपालजी महाराज हे या धर्तीवर आलेले आहेत. तुम्ही त्यांची नामदीक्षा घ्यावी लवकरात लवकर, हीच प्रार्थना आहे सर्वांना. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज प्रत्यक्षात संत रामपालजी महाराज हे एक कबीर साहेबांचे अवतार आहे आणि ते मानव समाजाच्या उद्धारासाठी आज अवतरित झालेले आहेत. सद्भक्ती काय आहे, परमेश्वर कोण आहे आणि ती कशी करायला पाहिजे, याचं ज्ञान आज ते समाजाला देत आहेत. तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती ही नामदीक्षा कशी घेऊ शकेल? कोणत्याही चॅनलवर तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगलमय प्रवचन चालू असते. त्या प्रवचनाच्या खाली पट्टी असते, त्या पट्टीवर मोबाईल नंबर दिलेला असते. त्या मोबाईल नंबरवर तुम्ही फोन करा, पुस्तक मागवा आणि नामदीक्षाही घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या कृपेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर जे काही मोबाईल नंबर आज फ्लॅश होत आहेत, त्यापैकी कुठल्या एखाद्या नंबरवर जर आपण संपर्क साधला तर आपल्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा घेऊ शकेल. मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? त्या साधकाला तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे पुस्तक मागवण्यासाठी किंवा नामदीक्षा घेण्यासाठी एकही रुपया लागत नाही. नामदीक्षा निःशुल्क प्राप्त होत आहे. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित
आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030